जेन्झी मतदारांच्यावर आता सर्वच राजकीय पक्षांचा डोळा असणार आहे। राजकीय पक्षांकडून आता तरुण मतदारांसाठी जुळवाजुळव सुरू झाली आहे। तरुणांना आकर्षित करण्यासाठी धोरणात्मक बदलाची देखील तयारी आहे। जेन्झीसाठी राजकीय पक्ष रणनीती बदलणार आहेत। तरुण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वापरावर देखील भर दिला जाणार आहे। 2019च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सर्वपक्षीय राजकीय पक्षांनी देशातील नवीन आणि प्रभावी जेन्झी मतदार वर्गाला आकर्षित करण्यासाठी जोरदार जुळवाजुळव आणि धोरणात्मक आखणी सुरू केलेली आहे। पारंपरिक प्रचाराचे मुद्दे बाजूला सारत पक्ष आता डिजिटल भाषा, सोशल मीडियावरचे रील्स आणि थेट संवाद साधतायत। तर शहरासह गाव पातळीवर तरुणांसाठी मेळावे आयोजित केले जाणार आहेत। संवाद वाढवण्याची देखील तयारी सुरू आहे। तर पक्ष संघटनेत देखील तरुण लोकांना संधी देऊन युवा मतदारांसाठी आश्वासक वातावरण तयार केलं जात आहे। तर राजकीय पक्ष स्थापनेसंदर्भात अद्याप विचार नाही। सीजेपीला लोक चळवळच ठेवायची आहे असं अभिजित दिपकेंनी स्पष्ट केलं। राजकीय पक्षांवरील लोकांचा विश्वास उडालेला आहे असं अभिजित दिपकेंनी म्हटलंय। राजकीय पक्ष स्थापन करून काही साध्य होईल असं वाटत नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। जास्त एक्साइटमेंट लागलेली आहे की आम्ही पॉलिटिकल पार्टी बनवावं। यावरूनच मला कळतं की जेवढ्याही पॉलिटिकल पार्टीवर आहेत तिथं कुठं ना कुठं तुम्ही सगळे डिसअपॉइंट आहेत त्यांच्यासोबत। पण आमचं अजून असं काही इंटेन्शन नाही आहे। आम्हाला एक पब्लिक मूव्हमेंटच ठेवायची आहे, कारण की देशात जी सध्या पॉलिटिक्सची सिच्युएशन आहे, काय करणार पॉलिटिकल पार्टी बनून तुम्ही जेव्हा वोट डिलीट करण्यात येतात। लोकांचा पूर्ण भरोसा उठत चालला आहे पॉलिटिक्सवरनं, कारण की लोक सकाळी मत कोणाला टाकतात आणि संध्याकाळी सरकार दुसरंच कोणाची बनती।